नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उपवासाचे तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाची एक नवीन रेसिपी। मऊ आणि तितकाच खाण्यासाठी चटपटीत असा उपवासाचा पराठा। घरात असलेल्या 2 साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने कुणीही बनवू शकेल असा हा पराठा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे। पाहू शकता किती सुंदर आणि टम्म असा फुगलेला आहे हा पराठा। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे पराठे बनवण्यासाठी या ठिकाणी आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। छोटा मोठा कोणताही साबुदाणा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण 1 वाटी साबुदाणा काढून घेऊयात। मंद आचेवर एकसारखा हलवत 5 मिनिट या पद्धतीने आपल्याला साबुदाणा गरम करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला साबुदाणा भाजायचा नाही तर 5 मिनिट या पद्धतीने एकसारखा हलवत गरम करायचा आहे। साबुदाण्याचा बिलकुल रंग चेंज झाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 मिनिट एकसारखा हलवत साबुदाणा मी मंद आचेवर गरम करून घेतलेला आहे। हा बिलकुल आपण भाजलेला नाही आणि याचा रंग सुद्धा बदललेला नाही। हा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। साबुदाणा आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा काढायचा आहे। या ठिकाणी महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे, साबुदाणा गरम असताना बिलकुल मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ नका। आता मिक्सरमध्ये या पद्धतीने आपण साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे। तुम्ही बाजारातून रेडीमेड साबुदाण्याचं पीठ सुद्धा आणू शकता, पण अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। हे साबुदाण्याचं पीठ आता आपण चाळून घेणार आहोत। मिक्सर चालू बंद करत या पद्धतीने साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे। अगदी छान बारीक असं पीठ तयार झालेलं आहे। तरी सुद्धा आपण याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाण्याचे जर जाडसर कण राहिले असतील तर ते बाजूला होतील। यासाठी या ठिकाणी मी साबुदाण्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा, मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिरे। हे आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर आपल्याला लागणार आहे 3 उकडलेले बटाटे। या बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे। तर गरजेनुसार आपण बटाटा वापरणार आहोत, तर बारीक किसणीवरती हा किसून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। याच पद्धतीने मी 2 बटाटे किसून घेणार आहे। लागला तर आपण 3रा बटाटा वापरणार आहोत। 2 बटाटे या ठिकाणी आपले किसून झालेले आहेत। हा किसलेला बटाटा आपण वाटीने मोजून घ्यायचा आहे। 1 वाटी आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे, त्याच वाटीने आपल्याला किसलेला बटाटा मोजायचा आहे, जेणेकरून चवीला सुद्धा परफेक्ट असे आपले पराठे तयार होतील आणि पराठे तुमचे बिलकुल चुकणार नाहीत, बिघडणार नाहीत आणि चविष्ट होतील। यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे। 1 वाटी साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे, त्याच वाटीने उकडलेला 1 वाटी बटाटा घ्यायचा आहे। साबुदाण्याच्या पिठामध्ये आता आपण हा उकडलेला बटाटा ॲड करूयात। त्याचसोबत मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची, जिरं आणि आल्याचं वाटण घालायचं आहे। वाटतानाच आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता आपण मीठ घालणार नाही। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर तिखट पराठे आवडत असतील तर हिरवी मिरची तुम्ही थोडी जास्त घालू शकता। उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर ती सुद्धा तुम्ही बारीक चिरून याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर पाणी न घालता हे आपण आता सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत। बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे। बिलकुल सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही। या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपण पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ थोडंसं घट्टसर वाटत आहे कारण साबुदाणा आपण साबुदाण्यामध्ये मळून घेतलेला आहे आणि हे पीठ कठीण वाटतं। यासाठी आपण थोडं पाणी घालून मऊसूद असं पीठ मळून घेणार आहोत। खूप घट्टसर जर पीठ झालं तर आपल्याला पराठे याचे लाटता येणार नाही, त्याला खूप अशा चिरा जातील। यासाठी आता या ठिकाणी मी थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेणार आहे। पीठ मळण्यासाठी जवळपास मला पाव वाटी पाणी लागलेलं आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने करेक्ट पाव वाटी पाणी मला पीठ मळण्यासाठी या ठिकाणी लागलेलं आहे। छान मऊसूद असं पीठ मळायचं आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या पद्धतीने
पीठ छान मळून झालेलं आहे. याला आपल्याला आता 15 ते 20 मिनिटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे. याला असंच झाकून मी साईडला ठेवणार आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. पाहूया आपण. पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे. रेस्टसाठी पीठ ठेवल्यामुळे पराठे छान मऊ होण्यासाठी मदत होईल. साबुदाणासुद्धा छान फुलेल यासाठी मऊसूद असं पीठ मळायचं आहे. याला आता आपण थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा 1 मिनिट छान मळून घेऊयात. आता चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढ्या साईजचा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढ्या साईजचा पिठाचा गोळा तयार करायचा आहे. याच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे आहेत. तर आता पराठा लाटण्यासाठी आपण थोडंसं साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ घेऊ शकता तुम्ही, किंवा तेलावरती सुद्धा हे पराठे लाटू शकता, छान होतात. पण मी साबुदाण्याच्या पिठावरती लाटणार आहे. घरामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ शिल्लक होतं ते या ठिकाणी मी वापरलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असे पराठे एकसारखे या ठिकाणी आपण लाटत आहोत. पराठा पोळपटाला चिकटू नये यासाठी थोडंसं पीठ लावायचं आहे. आता साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे याला थोडेसे साईडनं क्रॅक गेल्यासारखे दिसत आहेत. तर यासाठी आपण एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे, जेणेकरून छान गोल एकसारखे आपले पराठे दिसतील. पराठा म्हटले की थोडा गदगाच लाटायचा आहे. या पद्धतीने लाटलेला पराठा आपण एका ताटामध्ये काढूया आणि उरलेलं एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण आता साईडला ठेवायचं आहे. याच पद्धतीने आपण दुसरा पराठा लाटायचा आहे. लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे आणि थोडासा जाडसरच लाटायचा आहे, जसं सुरुवातीला दाखवलं आहे त्याप्रमाणे. या ठिकाणी आपला दुसरासुद्धा पराठा लाटून तयार झालेला आहे. पराठा भाजण्यासाठी गॅसवरती आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा भाजण्यासाठी टाकायचा आहे. या पद्धतीने पराठा एका बाजूने छान शेकला गेला की तो पलटायचा आहे. थोडंसं तेल लावायचं आहे, तेल तूप जे खात असाल ते, आणि छान दोन्ही बाजूनी पराठा भाजायचा आहे. किती सुंदर पराठा फुलत आहे, फुगत आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मस्त टम्म असा फुगत आहे. दाब देऊन या पद्धतीने पराठा एकसारखा भाजायचा आहे. पराठा भाजून झालेला आहे, काढून घेऊयात. उरलेले पराठे सुद्धा आपण याच पद्धतीने तयार करणार आहोत. उपवासाची एक नवीन रेसिपी देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या पराठ्यांसोबत तुम्ही दही, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी खाऊ शकता. असेच छान छान पदार्थ खा. लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. असेच छान छान पदार्थ खात राहा.